नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझं क्षेम कुशल विचारण्यासाठी, माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी माझ्या निवासस्थानी भेट दिली. ते 1 तास माझ्या घरी होते आणि ह्या 1 तासात ते जे काही बोलले, एकतर ते एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे, राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत, सर्वाधिक काळ निवडून येणारे आमदार आहेत. त्यामुळे ते जे काही बोलत होते त्याकडे मी बारकाईने लक्ष देत होतो आणि एक चिंतनशील व्यक्तिमत्व माझ्यासमोर बोलत होतं. ओघानेच विषय गणेश कारखान्याचा निघाला. गणेश कारखान्याचं सध्याचं क्रशिंग यावर ते बोलले आणि मग बोलता बोलता अर्थातच निळवंडे धरणाचा विषय निघाला. निळवंडे धरण जे स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात सर्वाधिक काळ रेंगाळलेलं धरण, जे की आता आधी धरण पूर्ण झालं, आता कालवे पूर्ण झाले, वितरिका अपूर्ण आहेत. अशा परिस्थितीमध्ये थोरात साहेब निळवंडे कालव्याच्या सिंचन व्यवस्थेवर बोलत होते आणि बोलत असताना त्यांनी हरिपुरा पॅटर्न नावाचा शब्द उच्चारला. तसं माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष अधिकच वेधलं गेलं. थोरात साहेब सांगत होते, मध्य प्रदेशमध्ये जे हरिपुरा डॅम आहे तिथे हरिपुरा पॅटर्न नावाचा सिंचनाचा पॅटर्न विकसित केला आहे. तो पॅटर्न असा आहे की तेथे लाभ क्षेत्रामध्ये तळ्यांची मालिका उभारण्यात आली आणि त्या तळ्यांची ज्या मालिकेचं जे डिझाईन केलं त्यानुसार बंद पाईपलाईनद्वारे थेट त्या तळ्यात कालव्याचं पाणी जातं आणि त्या उपलब्ध पाण्यानुसार शेतकरी पिकाचा पॅटर्न निश्चित करतात. हा पॅटर्न सक्सेस झाला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. पाणी कमी, त्या तुलनेमध्ये लाभ क्षेत्र जास्त, हे समीकरण तिथे यशस्वी झालं आहे. मग त्यांनी सांगितलं की ह्या हरिपुरा पॅटर्नचं मॉडेल निळवंडेच्या लाभ क्षेत्रात वापरावं किंवा उभं करावं, यासाठी मी 2 वेळा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. काय आहे निळवंड्याची परिस्थिती? निळवंड्याची परिस्थिती अशी आहे की निळवंड्यांचे वितरिका अद्याप व्हायच्या आहेत, त्या पाईपलाईनद्वारे केल्या जाणार आहेत. याचं कारण असं आहे, निळवंडे धरणाची पाणी साठा 8 TMC आहे. सरकारी परिमाणानुसार एका TMC मध्ये 4000 हेक्टर सिंचन होतं प्रचलित पद्धतीनुसार. मग तसा जर हिशोब केला तर 8 TMC पाणी, एका TMC मध्ये 4000 हेक्टर, तर प्रचलित पद्धतीनुसार भरणं होऊ शकतं किंवा सिंचन होऊ शकतं 32,000 हेक्टरचं. प्रत्यक्षात निळवंड्याचं लाभ क्षेत्र 68,000 हेक्टर आहे. अर्थ स्पष्ट आहे की उर्वरित जवळपास 30 ते 32,000 हेक्टरला प्रचलित पद्धतीनुसार पाणी मिळणे शक्य नाही. अर्थ स्पष्ट आहे, निळवंड्याचं लाभ क्षेत्र 50% उलिताखाली येईल, 50% पाणी समोर दिसत असून त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. त्याचवेळी दुसऱ्या भागात मात्र पाणीच पाणी राहील. यातून एक नवा सामाजिक असंतोष तयार होईल. ही समस्या आपल्याला वाटते एवढी सोपी नाही, म्हणून त्याला हरिपुरा पॅटर्न लागू करावा असा विचार थोरात साहेबांच्या डोक्यात आहे आणि तो अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. आता बघा, निळवंडे धरण 8मय आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर या पद्धतीने पाणी दिलं आणि 1-2च आवर्तनं मिळाली आणि 4 महिने हे धरणाचं सिंचन बंद राहिलं तर या लाभ क्षेत्रामध्ये कुठलंही पीक व्यवस्थित येऊ शकणार नाही. स्वाभाविक आहे, 2 आवर्तनामध्ये कुठलं पीक येईल, 8 मै येईल की 4 मै येईल याची शाश्वती नाही. म्हणून आता निळवंडे धरणाचं आधी लाईनिंग होईल, निळवंडे कालव्याचं आधी लाईनिंग होईल. मग राहिला वितरिकांचा प्रश्न. वितरिकाच्या प्रश्नामध्ये घाई करून चालणार नाही. तर सध्या जे प्रचलित ओढे नाले आहेत त्यावर आणखीन काही बांध घालता येतील का? मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, जिथे जिथे आपल्याला सिंचन करायचं आहे त्या भागाचे 10-10, 20-20, 30-30 हेक्टरचे क्लस्टर तयार करायचे. तिथे व्यवस्थित डिझाईन करून शेततळ्यांची मालिका उभी करायची. शेततळ्याच्या मालिकेला समांतर
वितरिकांसाठी पाईपलाईन टाकायची, कालव्यातून थेट शेततळ्यात पाणी, शेततळ्यात जे शेतकरी गरीब आहेत, ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे, त्यांनी समूह शेततळं तयार करायचं, ज्यांची ऐपत आहे त्यांनी व्यक्तिगत शेततळं करायचं, ज्याला त्याला त्याच्या शेततळ्याप्रमाणे मोजून पाणी मिळेल आणि शेततळे सगळे भरल्यानंतर शेतकरीच तो पीक पॅटर्न निश्चित करतील. कुणाला वैरणीची पिकं घ्यायची असतील, कुणाला घासासारखी बारमाही वैरणीची पिकं घ्यायची असतील, फळबागा फुलवायच्या असतील, ड्रीपवर बारमाही पिकणारा 12-13 महिन्यात येणारा ऊस घेता येईल. अशा प्रकारचा एक अत्यंत सुनियोजित पॅटर्न जो की हरिपुरा पॅटर्न आहे तो तिथे सक्सेस झालेला आहे. तिथल्या तो पॅटर्न पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहली आयोजित केल्या जातील. म्हणून आता काही वितरिकांचं डिझाईन करण्यापूर्वीच या हरिपुरा पॅटर्नची अंमलबजावणी निळवंडेच्या लाभ क्षेत्रात करणं खरं म्हणजे करता येईल का हा विषयच नाही, करावीच लागेल. त्या दृष्टीने थोरात साहेबांच्या मनामध्ये जे विचार चालले आहेत हे या 1 तासाच्या त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी सविस्तर बोलून दाखवले. ते मला आवडले. या विषयावर ते सकाळचे संपादक प्रकाश पाटील साहेब यांच्यासोबत सुद्धा बोलले. एका अर्थाने थोरात साहेबांची भेट सत्कारणी लागली. माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला काहीतरी नवीन शिकायला मिळालं, नवीन ऐकायला मिळालं. जे मी ऐकलं ते आज मी शेतकऱ्यांसमोर प्रामुख्याने निळवंड्याच्या शेतकऱ्यांसमोर मांडतो आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, गोदावरी कालव्याला सुद्धा आज न उद्या हरिपुरा पॅटर्न लागू करावाच लागेल. ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून आजच्या या भेटीचं वर्तमान, थोरात साहेबांच्या भेटीचं वर्तमान मी तुम्हाला सांगितलं. या भेटीचं मी तुमच्या समोर जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.